राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 22 मधील रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे सोलापूर महानगरपालिका सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन 2023-24 अंतर्गत 2,81,820 रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, शिवाजी सुरवसे, सिद्धाराम पवार, अफजल पठाण, फिरोज पठाण, मल्लू जाधव, अविनाश मुकरंबे, चेतन सुरवसे, राहुल हत्ती, सुमित खानापुरे, यशवंत माळगे, सूरज नंदरगी, मनोज भमाणे, प्रभावती पवार, मीनाक्षी मुकरंबे, शालनताई साळुंखे जाधव, महानगरताई माळगे, सुनंदा सुरवसे, निर्मला माळी मस्के, जयश्री मेहत्रे आदींच्या उपस्थितीत विधिवत पूजन होऊन ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 22 मधील विविध वस्तीमधील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे आतापर्यंत करण्यात आली आहेत। आज रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। लवकरच हे काम पूर्ण होईल। या ड्रेनेज लाईन कामामुळे परिसरातील आरोग्य आणि स्वच्छता निश्चितच सुधारणार असल्याचे यावेळी किसन जाधव यांनी सांगितले। दरम्यान यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रेवणसिद्धेश्वर नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईनच्या शुभारंभाच्या कामाप्रसंगी या ठिकाणी आपल्या भागातील ज्येष्ठ सिद्धाराम पवार मामा, अजमलभाई पठाण, अफजलभाई पठाण, फिरोजभाई खान पठाण, मल्लू जाधव, अविनाश मुकरंबे, चेतन सुरवसे, सुमित खानापुरे, प्रभू रणकंबे, यशवंत माळगे मामा, शिवाजी सुरवसे काका, सूरज नंदरगी, मनोज ममाने, प्रभावतीताई पवार, मीनाक्षीताई मुकरंबे, शालिनीताई साळुंखे, शांताताई जाधव, महानंदताई माळगे, अनिताताई पवार, जयश्रीताई मेहत्रे, निर्मलाताई माळी, सकुताई मस्के, सुनंदाताई सुरवसे, शिवताई रकवी या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 रेवणसिद्धेश्वर परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, या दोघांच्याही कडे मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्ही दोघांनीही या आत्ताच्या ज्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा शुभारंभ होत आहे। या कामासाठी नगरोत्थान योजनेतून 2,81,000 रुपयाची तरतूद आज या ठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी केलेली आहे आणि प्रत्यक्ष रूपात आज या कामासाठी शुभारंभ करीत आहोत। गेली अनेक वर्ष झालं, आत्ताच सुरवसे काकाने पण सांगितलं आणि आता माझ्या भगिनीने ताईंनी पण सांगितलं की, आणि माझा तरुण सहकारी मल्लूने सांगितलं, इथील सर्व नागरिकांनी सांगितलं की गेले जवळपास 25 ते 30 वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या होती। त्या समस्येचा अडचण सातत्यानं सर्व मंडळी माझ्या कानावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही ड्रेनेज लाईनच्या समस्या संदर्भात सांगितल्या कारणानं आज सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी 2,81,000 रुपयाची तरतूद करून प्रत्येक स्वरूपात या ठिकाणी कामाची सुरुवात आज करीत आहोत। आणि निश्चितपणानं हे ड्रेनेज लाईन झाल्यानंतर येथील ज्या नागरिकांच्या समस्या होत्या ड्रेनेजच्या बद्दलचं, ते समस्या निश्चित दूर होणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये येथील जे उर्वरित प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल किंवा इतर काही अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल, ते देखील आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे सर्व उर्वरित प्रश्न देखील आम्ही सोडवितो। आणि तुमचं सर्वांचं माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाडवर असेल, तुमचं सातत्यानं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे। पुढील काळात देखील तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या ड्रेनेज लाईनचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।